स्पर्धा परीक्षांसाठी सर्वात महत्त्वाचा असलेला टॉपिक इतिहासातील तो म्हणजे भारताचा स्वातंत्र्य लढा. 1857 ते 1947 पर्यंतचा हा जो अन्यायकारक ब्रिटिश राजवटीविरुद्धचा 90 वर्षाचा ऐतिहासिक संघर्ष आहे. बलिदानाची संपूर्ण जी कहाणी यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर भाग एक मध्ये पाहूया की पहिला उठाव आणि चेतना ही कुठून आलेली आहे, बरोबर. तर 1857चा आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य संग्राम किंवा स्वातंत्र्य समर ते राष्ट्रीय जागृतीची सुरुवात जी की 1857 ते 1905 मध्ये झालेली आहे ती या पर्टिक्युलर भागामध्ये आपण पाहत आहोत. तर नंबर वन जी स्वातंत्र्याची पहिली ठिणगी आहे ती 1857चा उठाव आहे, बरोबर. आणि यामध्ये जी एकदम महत्वाची जी कहाणी आहे ती म्हणजे मंगल पांडे यांचा उठाव. तर मंगल पांडे यांनी काय केलेलं होतं की बराकपूर छावणीत ब्रिटिशांविरुद्ध पहिले बंड पुकारण्याचं काम केलेलं आहे. हे नाव इतिहासात सर्वात महत्वाचे लक्षात ठेवायचे. यामध्ये प्रमुख नेते कोणते होते 1857च्या उठावामध्ये? तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे आणि दिल्लीचा जो बादशाह होता तो बहादूर शाह जफर यांनी ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले. हे त्या उठावातील सर्वात महत्वाचे एक नेते. त्यानंतर निकाल याचा काय झाला तर उठाव एक अपयश मतलब झालं किंवा त्याला अपयश थोडंसं मिळालं. थोडी कहाणी ही यशापर्यंत नाही पोहोचली, परंतु ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता मात्र संपूर्ण ब्रिटिश मुकुटाची म्हणजे क्राऊन रूल जो चालू झाला हे राज्य मात्र चालू झालं. त्यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना आणि विचारसरणी हे सर्वात महत्वाचं जे मवाळ गट आणि जहाल गट हे ज्यावेळेस पडले तर त्यातूनच एक वाटाघाटीची जी परिस्थिती आहे त्यामधून ही राष्ट्रीय सभेची स्थापना झाली म्हणजे काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. मवाळ नेते काय थोडक्यात पाहूया की प्रमुख नेते यामध्ये गोपाळकृष्ण गोखले किंवा दादाभाई नौरोजी असतील. यांची कार्यपद्धती काय तर अर्ज विनंती आणि कायदेशीर मार्गाने ब्रिटिशांकडून सुधारणा मागणे आणि भारतीयांमध्ये राजकीय जागृती निर्माण करण्याचे महत्वपूर्ण त्यांनी काम केलं. म्हणजे यांचा विश्वास होता की ज्या डायरेक्टली आपण हे ब्रिटिश जे लोक आहेत, बरोबर, यांच्याकडे आपण अर्ज मागण्या करून एक आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करू शकतोय. म्हणजे यामध्ये कोणतेही पद्धतीचे एक कडक कार्यवाही नाही करायची आणि त्यांचा असा विश्वास होता मवाळ लोकांचा की ब्रिटिश लोक हे न्यायप्रिय आहेत आणि अर्ज विनंत्या मानतील. त्यानंतर जहाल गट जे एक्स्ट्रीमिस्ट आपण म्हणतो तर यामध्ये लाल लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल हे जे तीन आहेत नेते हे प्रमुख होते. कार्यपद्धती यांची काय तर स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री ज्यांची कार्यपद्धती म्हटली जाते त्या स्वीकारून त्यांनी आक्रमक आंदोलनाचा मार्ग निवडला. म्हणजे हे दोन्ही जे गट आहेत मॉडरेट्स आणि एक्स्ट्रीमिस्ट हे अपोजिट आहे, कॉन्ट्रावर्स्ट आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर लोकमान्य टिळक यांची जर एक विचारसरणी जाणून घेतली तर आपण यांच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो आपण विचार मांडतो तो म्हणजे स्वराज्याचा, बरोबर. की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. 1905 ला ज्यावेळेस लॉर्ड कर्झन हे भारताचे व्हाईसरॉय होते त्यावेळेस काय केले की त्यांनी बंगालची फाळणी केली. याविरुद्ध संपूर्ण भारत देशामध्ये काय झालं की वंगभंग आंदोलन झाले, बरोबर. की बंगालची जी आहे फाळणी ही चुकीची आहे आणि स्वदेशी आंदोलन त्यानुसार पेटवले. लोकमान्य टिळकांनी केसरी मराठा ही वृत्तपत्रे असतील ही जनजागृतीसाठी जनतेमध्ये आणली. त्याचबरोबर गणेश उत्सव असतील, शिवजयंती असतील हेही उत्सवातून काय केले जनतेत राष्ट्रभक्तीची एक भावना म्हणा एक ज्योत प्रज्वलित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर सशस्त्र क्रांतीची धगधगती ज्वाला ज्याला आपण म्हटलं जातं त्याला एक सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी तरुणांमध्ये सशस्त्र क्रांतीचे बीज रोवले. म्हणजे शस्त्र अस्त्र या पर्टिक्युलरली पद्धतीने युद्ध करणे किंवा इंग्रजांचा सामना करणं. अभिनव भारत ही संस्था त्यांनी लंडन मधूनच संचालित केलेली आणि भारतातील तरुणांना एक प्रेरित केले. HSRA आणि भगतसिंग यांनी काय केलं, भगतसिंग राजगुरू असतील, भगत सुखदेव असतील, चंद्रशेखर आझाद असतील यांनी इन्क्लाब जिंदाबाद ह्या घोषणा देऊन एकदम जी नवीन क्रांतिकारी पिढी आहे ती घडवण्याचं काम केलं. परंतु त्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली.
काकोरी आणि चितगावीमध्ये काय झालं तर रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान आणि सूर्यसेन यांनी ब्रिटिश तिजोरी आणि शस्त्रागारांवरती धाडसी हल्ले केले आणि तेथील जे काही शस्त्रास्त्र असतील ते आपल्या ताब्यात घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र असा हल्ला केलेला आहे. भाग 2 मध्ये आपण पाहतोय गांधी युग आणि जन आंदोलने कोणते कोणते होते. अहिंसा सत्याग्रह, अभूतपूर्व लोक चळवळीचा काळ ज्याला आपण म्हटलं जातं ते म्हणजे गांधी युग, ज्याला आपण 1920 ला स्टार्ट झालेलं पाहतो आणि 1947 पर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळवण्यापर्यंतचे हे गांधीजींचे हे काम आपण गांधी युग म्हणून ओळखतो. सर्वात पहिले ज्यावेळेस लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला 20 ऑगस्ट 1920 ला, त्यानंतर जे पहिले जन आंदोलन सुरू केलं महात्मा गांधीजींनी ते म्हणजे असहकार आंदोलन. जालियनवाला बाग हत्याकांड ज्यावेळेस 1919 निषेधार्थ महात्मा गांधीजींनी हे आंदोलन सुरू केले, ज्यामध्ये सरकारी पदव्या असतील, शाळा असतील, न्यायालय असतील, परदेशी वस्तू असतील, ज्या काही फॉरेन मटेरियल आलेले आहेत त्यांच्यावरती बहिष्कार टाकून स्वदेशी आपण आपला करावे आणि आपण त्याची मागणी, त्याचे उत्पादन वाढवावे, हे गांधीजींनी त्यावेळेस लोकांना आवाहन केले होते. ही देशातील एक सर्वात मोठी जी पहिली चळवळ आहे ही असहकार चळवळ किंवा आंदोलन आपण म्हणू. देशात स्वातंत्र्याची जी एक प्रचंड लाट आहे ती या आंदोलनातून पसरलेली आहे. त्यानंतर जो सर्वात महत्वाचा पाठ आहे ते म्हणजे दांडी यात्रा आणि सविनय कायदेभंग. तर गांधीजींनी हा एक मोठा जो मार्ग आहे तो म्हणजे सत्याग्रहाचा निवडला. असहकार चळवळ यानंतर ज्यामध्ये मिठाचा सत्याग्रह केला त्यांनी. जे ब्रिटिशांनी जुलमी मीठ कायद्याविरुद्ध मतलब यामध्ये काय केलं की इंग्रजांनी जी जीवनावश्यक वस्तू आहे मीठ यावरती सुद्धा एक भला मोठा टॅक्स बसवला, जे की सामान्य माणसांना न परवडणारे होऊन गेले. परंतु कायदेभंग चळवळ 6 एप्रिल ज्यावेळेस सुरू केली ती समुद्रावरील मीठ ज्यावेळेस ते पोहोचले दांडी येथे 385 किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी पायदळ या पद्धतीने पोहोचला आणि जो मिठाचा जो कायदा होता जो ब्रिटिशांनी ठेवला तो कायदा त्यांनी मोडला, सत्याग्रह केला. त्यानंतर यामध्ये महिलांचाही सत्याग्रह मध्ये सहभाग आपल्याला पाहायला मिळतो, जसं की सरोजिनी नायडू असतील आणि अधिक महिलाही ज्या पुढाकाराने समोर आलेल्या होत्या, सक्रिय भाग त्यांचाही होता. त्यानंतर भारत छोडो आंदोलन जे 1942 मध्ये झालं, ज्यामध्ये करेंगे या मरेंगे अशा घोषणा आझाद हिंद सेना जे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा अशा पद्धतीच्या घोषणा 1942 ला भारत छोडो आंदोलनामध्ये पाहायला आपल्याला मिळतात. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्याच्या महत्वपूर्ण जर घटना आपण पाहिल्या तर पहिला जो स्वातंत्र्य संग्राम झाला तो 1857 ला. बंगालची फाळणी आणि स्वदेशी आंदोलनाची सुरुवात ही 1905. 1911 ला ती परत एकदा जी बंगालची फाळणी आहे ती बंद करण्यात आली. बंद म्हणजे की तो जो लॉर्ड कर्झन होता त्यांनी ती पर्टिक्युलरली जी फाळणी केलेली होती राजकीय दृष्ट्या म्हणा, त्यांनी जे काही कारण सांगितली होती हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्याची ते त्यांनी वापस घेतले. 1930 साली दांडी मार्च जे की दांडी यात्रा झालेली. त्यानंतर सविनय कायदेभंग ही त्याच वेळेस गांधीजींनी केलेले. 1947 मध्ये आपण बघितलं तर ब्रिटिश राजवटीचा अंत आणि भारत स्वतंत्र झाला. तर अशा पद्धतीने 15 ऑगस्ट 1947 आपल्याला स्वातंत्र्य प्राप्ती, ज्यामध्ये लाखवीरांच्या त्यागातून बलिदानातून भारत स्वतंत्र झाला. आणि या व्हिडिओमध्ये काही ज्या काही ठळक ठळक घटना आहेत त्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. काही व्हिडिओ ची जे इमेज सोर्सेस आहेत हे क्रेडिट. सो थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. या व्हिडिओमधून काही कॉमेंट असतील त्या कॉमेंट, काही डाऊट असतील त्या डाऊट तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की ठेवा. भेटूया नवीन व्हिडिओत.